एक मोठी बातमी समोर येते। पाकिस्तानने केलेल्या गोळीबारानंतरचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलेला आहे। 7 मे रोजी पाकिस्तानने हा हल्ला केला होता। पूंछमधील हल्ल्याचा हा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आलेला आहे। तर सध्या सीसीटीव्ही व्हिडिओ आपल्या समोर येतोय। पाकिस्तानने केलेल्या गोळीबारानंतरचा सीसीटीव्ही व्हिडिओ आहे। 7 मे रोजी पाकिस्तानने हल्ला केला होता आणि या हल्ल्यामध्ये अनेक ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या होत्या। त्यातलाच एक सीसीटीव्हीचा व्हिडिओ सध्या आपल्या समोर आलेला आहे। आपण या व्हिडिओमध्ये बघतोय मोठ्या प्रमाणात गोळीबार केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। पाकिस्तानने 7 मे रोजी जो हल्ला केला त्याचा हा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। प्रशांतीला रामदास आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। प्रशांत, आपण बघतोय थेट व्हिडिओमध्ये बघायला मिळते 7 मे रोजी नेमका कसा पाकिस्तानने हल्ला केलाय। बरोबर, 7 मे रोजी पूंछमध्ये पाकच्या गोळीबारात थरारक बचाव करताना आपल्याला सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे। असं म्हणतात ना, जाको राके साया मार सके ना कोई, अशा प्रकारची जुनी म्हण आहे, त्यानुसार ती खरी ठरली आहे। जम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील डुगुस मोहल्ल्यामध्ये 7 मे रोजी पाकिस्तानी गोळीबाराचा एक सीसीटीव्ही समोर आला आहे। अतिशय धक्कादायक व्हिडिओ आहे। बाबा नाची मंदिराच्या जवळपास 50 मीटर अंतरावरती एक गोळा पडतो आणि काही सेकंदात त्याचा प्रचंड स्फोट होतो। पण या हल्ल्यात 2 घरे, 5 दुकाने, 2 गाड्या आणि 2 स्कूटर पूर्णपणे उद्ध्वस्त होतात। पण सर्वात महत्त्वाचा चमत्कारिक गोष्ट म्हणजे त्याआधी त्या जागेवर एक स्थानिक व्यक्ती चालत जातो आणि गल्ली तोडतो, त्या मागून तो गोळा फुटतो। हा थरारक प्रसंग सीसीटीव्ही कैद झालाय। याचाच अर्थ असा होतो की जसं मगाशी मी उल्लेख केला की जाको राके साया मार सके ना कोई, ही जुनी म्हण पुन्हा एकदा आठवली, जे खास करून या जम्मू काश्मीरच्या पूंछमधील हल्ल्यामध्ये। निश्चित प्रशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण दृश्यांमध्ये बघतोय सीसीटीव्हीचा व्हिडिओ समोर आला। ज्या पद्धतीने पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला, अगदी रहिवासी भाग आहे, सामान्य नागरिकांची घरं दिसत आहेत, दुकानं दिसत आहेत आणि अशा ठिकाणी पाकिस्तानने हा हल्ला केलाय। सुदैवाने कोणतीही आपल्याला जीवितहानी झालेली नाहीये, मात्र सीसीटीव्ही हल्ल्याचा माफ करा सीसीटीव्हीमध्ये सगळ्या हल्ल्याचा दृश्य ही सगळी कैद झालेली आहेत। 7 मे रोजी हल्ला केलेला होता आणि या उखळी तोफेच्या हल्ल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आलाय।